देवीचा व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तरी पण आम्ही परमिशन घेऊन थोडासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे। बाय रोड मुंबई ते डहाणू हे अंतर 110 किलोमीटर आहे व इथे पोहोचण्यासाठी पावणे 2 तास लागतात। जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर तुम्हाला डहाणू स्टेशनवरती उतरून जेमतेम 20 मिनिटांमध्ये तुम्ही महालक्ष्मी मंदिरा येथे पोहोचू शकता। ट्रॅव्हल मंग सतीशमध्ये आज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत महालक्ष्मी मंदिर डहाणू येथे। सर्व प्राचीन मंदिरांमधील डहाणू मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे। महालक्ष्मी मंदिर स्थापना जव्हार संस्थानाचे पहिले महाराज जय बाजीराव मुकणे यांनी इसवी सन 1306 मध्ये केली होती। अत्यंत सुंदर असून येथे महाराष्ट्रातील आणि गुजरातचे भाविक मोठ्या प्रमाणात येतात। हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील डहाणू या शहरामध्ये आहे। अशा प्रकारे ओटीची इकडे सामग्री भेटते। चढवण्यासाठी देवीची साडी वगैरे आहे इकडे। दरवर्षी सुगीला शेतात पीक आल्यावर ते पीक वाहून श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते। त्यामागील भावना म्हणजे आलेले पीक हे देवीचाच प्रसाद असून जर तो देवीला वाहिला तर घरात आणि शेतात समृद्धी आणि भरभराट येते। सर्व पितरी अमावस्येला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते। चैत्रात चैत्र नवरात्रीला देवीच्या मंदिरावर नवीन झेंडा चढवला जातो। या झेंड्याचा मान जव्हार संस्थानाचे मुकणे राजघराण्यात असतो। हा झेंडा वाघाडी नावाचे पुजारी नारायण सातवी चढवतात। महालक्ष्मीच्या मंदिरात शेतातील पहिल्या पिकापासून महालक्ष्मीची पूजा केली जाते। पितृ अमावस्येच्या दिवशी येथे आदिवासी मेळा भरतो। येथील सर्व शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला भात, बाजरी, काकडी, कोबी यासह विविध प्रकारच्या भाज्या व फळे अर्पण करून मातेची पूजा करतात। शेतातील पीक आईला अर्पण केल्यानंतर घरात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी त्यांची श्रद्धा आहे। महालक्ष्मी देवी मंदिराबाबत मंदिराचे पुजारी सांगतात की प्राचीन काळी एकदा महालक्ष्मी देवी कोल्हापुरातून दर्शनासाठी गेली होती। त्यावेळी पांडव वनवास घालत होते। आई डहाणूला पोचली तेव्हा खूप रात्र झाली होती। त्यावेळी तिला भीम भेटला। भीमाने भूषणाने सजलेले मातेचे सुंदर रूप पाहिले तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला। त्याने आईसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला। त्याचा हेतू स्पष्ट न दिसण्यासाठी अट आईने घेतली। तुम्ही एका रात्रीत सूर्या नदीवर धरणे बांधाल तर माझे लग्न होईल असे देवी म्हणाली। भीमा नदीवर धरण बांधू लागला तेव्हा आईला आपत्ती येणार असे वाटले तेव्हा तिने कोंबड्याचे रूप धारण केले आणि कुडकुड करून असा आवाज केला। सकाळ झाली असे भीमाला वाटले आणि त्याने आपला पराभव स्वीकारला आणि तेथून निघून गेला। रानशेत जवळील भुसाळ डोंगरातील एका गुहेत आई बसली। वेळ निघून गेली। मातेच्या दर्शनासाठी आदिवासी लोक गुहेत येऊ लागले। एक आदिवासी महिला भक्त गरोदर असताना आईच्या दर्शनासाठी गेली। डोंगरावर चढत असताना तिला चक्कर आल्यासारखे वाटले। ती बेशुद्ध पडली। आईला त्याचे वाईट वाटले। आई म्हणाली, आजपासून तू वर येत जाऊ नको, आता मी खाली येत जाईल। आई डोंगरावर खाली येऊन पावडे गावात स्थायिक झाली। चैत्र नवरात्रीला मातेला ध्वज अर्पण करण्याची परंपरा आहे। जव्हारचे तत्कालीन राजे मुकणे घराण्याचे ध्वज मातेच्या मंदिरात अर्पण केला जातो। तो ध्वज आगाडी गावचे पुजारी नारायण सातवा यांनी अर्पण केले आहे। भारी असा परिसर आहे, खूप सुंदर असा। आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये देवीचा व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तरी पण आम्ही परमिशन घेऊन थोडासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे, पाहू शकता।
आणि आता आरतीची वेळ चालू झालेली. आता वाजले 6:53. 7ची आरती आहे. आरतीचा एक व्हिडिओ तुम्हाला थोडासा मी काढून दाखवतो. छान पद्धतीने देवीचं दर्शन झालं, आरती देखील झाली. आता इकडे हा व्हिडिओ आता इकडे समाप्त करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.